आता मी थकलोय, आता मी जास्त काम करू शकत नाही. आता नवीन पिढीकडे काम सोपवायला पाहिजे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमामध्ये धक्कादायक विधान केलेलं आहे. आणि त्यामुळे आता सगळ्यांना असं वाटायला लागलं, की हे जे E20 विरोधात मोठं आंदोलन होणार होतं किंवा कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला, तेव्हा अनेक आंदोलक हे म्हणाले होते कि हम नेक्स्ट टाइम गडकरी के टाइम आएंगे, गडकरी को उनका इस्तीफा उनको त्यांना द्यायला लावण्यासाठी आपण येऊ, असं हे विद्यार्थी म्हटले होते. आणि कुठेतरी जे सगळीकडे देशभरामध्ये एकंदर वातावरण तयार झालंय गडकरींच्या विरोधामध्ये, त्याला घाबरून कुठेतरी गडकरी यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे, असं म्हणलं जातंय. आणि राजकारणामध्ये सध्या तरी याची चर्चा होते आहे. गडकरी साहेब नेमकं काय म्हणाले होते ते पाहूया, आणि त्याच्यानंतर खरंच तरुण पिढीकडे आपल्या देशाची किंवा एकंदर कामाची सूत्र जाणं हे किती महत्वाचं आहे, चर्चा करूया. बघा या बातमीमध्ये पुढे काय दिलेलं आहे. खरं तर या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आहेत. ही बघा मटाची बातमी आहे बहुतेक. ही ते दिले, आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं विधान. पुढे ते असं म्हणाले, का तर ते म्हणतात की तब्येत चांगली असेल तरच आयुष्याचा आनंद घेता येतो. हे बघा नीट वाचा. तब्येत बिघडली तर सत्ता, संपत्ती, सौंदर्य, ज्ञान याचा काय उपयोग? हे बरोबरच आहे, असा सवाल केला. काटोल तालुक्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये अ, असताना त्यांनी हे जे आहे ते विधान केलेलं आहे. एका कार्यक्रमामध्ये, कार्यक्रम सुरू असताना पुढे ते असं म्हणतायत की आता माझं पार्टिसिपेशन कमी झालंय, कामामध्ये माझा सहभाग कमी झालाय. मी सगळ्यांना सांगितलं नवीन पिढीच्या हातात काम दिलं पाहिजे. नवीन लोक आले, जुने त्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि हळूहळू पुन्हा काम वाढत आहे. वाढलेल्या कामामधून अजून जास्त जास्त काम जे आहे ते वाढत जात आहे. आता थोडक्यात हे जे काय सगळं आहे, हे जे काय म्हणणं आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांनी इनडायरेक्टली आपले महामहिम नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्री साहेब यांना इशारा केलेला आहे, असंही बोललं जात आहे. कारण खरं पाहिलं तर गडकरी यांचं वय फार कमी आहे, म्हणजे मोदीजींच्या तुलनेत. आपले मोदीजी 75 प्लस झालेले आहेत. नितीन गडकरी बहुतेक 59-60च्या आसपास आहेत. आपले शहा 60-61च्या दरम्यान आहेत. मात्र नितीन गडकरी यांचे वय तितक्यातच आहे. आणि मोदीजी प्रधानमंत्री झाले होते तेव्हा सुद्धा त्यांचं वय गडकरींपेक्षा जास्तच होतं. तर कुठेतरी गडकरी हे मोदींना काहीतरी टोला मारताय असे म्हणलं जात आहे, किंवा खरंच जर त्यांचं पार्टिसिपेशन कमी झालंय तर मलाही असं वाटतं की नसेल तुम्ही काम करू शकत तर खरंच कामातून बाहेर यायला पाहिजे आणि इतरांना संधी द्यायला पाहिजे. इतर लोक करतील काहीतरी चांगलं काम करतील, असं ही जे काय आहे ते बोललं जात आहे. आता खरं तर आत्ताच एक परत एकदा त्यांची प्रतिक्रिया आली आणि ते म्हणतात की मी हे जे काय बोललो ते एका एका पर्टिक्युलर संस्थेशी संबंधित बोललो, एकंदर मी बोललो नाही वगैरे. पण थोडक्यात हे जे काही वाक्य आहे ना, की काय मी थकलोय म्हणजे काय? थकलाय हे तर तुम्ही मान्य करताय एकंदर. तर तुम्हाला जो काही थकवा आलेला असेल, ते म्हणतात की मी जेव्हा जवान होतो, उमेदीचा काळ होता, तेव्हा आरोग्याकडे फार लक्ष दिलं नाही. त्यामुळे तेव्हा जर मी आरोग्याकडे लक्ष दिलं असतं तर मला काय म्हणूया हे दिवस आले नसते. ते म्हणतात की आता कोविडपासून मी एकदम स्वतःला चांगलं मेंटेन करणं सुरू केलंय, एक्सरसाइज करतोय, वेळ देतो वगैरे बऱ्याच गोष्टी ते बोलले. आरोग्यावर बोलले, चांगली गोष्ट आहे. पण एकंदर मला असं वाटतं की आता देशामध्ये जे वातावरण तयार झालंय, ते वातावरण जर पाहिलं, E20च्या विरोधातलं जे काही वातावरण आहे, लोक परेशान आहे. आज साखरेच्या किमती वाढल्यात, त्याला सुद्धा हे यांचं E20चं धोरण कारणीभूत आहे असं म्हटलं जात आहे. कारण इथेनॉल बनवायला साखर लागते, सॉरी इथेनॉल बनवायला लागतो ऊस. मग जे भारतामध्ये ऊस तयार होतोय, त्या ऊसाचा जो काही मोठा वाटा आहे तो इथेनॉलसाठीच जातोय. ज्याची एरवी साखर झाली असती, साखर सगळ्यांना मिळाली असती. मग साखरेसाठी ऊस तेवढा नाहीये, उपलब्ध नाहीये, कारण ऊसाचा वापर इथेनॉलसाठी होतोय. त्यामुळे मग तुटवडा निर्माण होतोय आणि त्याच्यातनं किमती वाढतात. तर ह्या सगळ्याचं जे काय बोट जातं ते यांच्याकडे जातं. मागे ते गोमांस पकडलं होतं एक ट्रक,
त्याच्यामध्ये पण यांच्या मुलाच्या कंपनीचं नाव आलं होतं. या सगळ्या गोष्टी ज्या काही आहे ते चाललेलं आहे आणि या सगळ्याच्या दबावातनं म्हणा किंवा याच्या त्यांना दिसतंय पुढे काय होऊ शकतं. म्हणजे धर्मेंद्र प्रधानांना ज्या प्रकारे बेइज्जत व्हावं लागलं, देशभरातल्या तरुणांनी ज्या पद्धतीने बोलले, शिव्या घातल्या, जे काय असेल राग व्यक्त केला. मला असं वाटतं गडकरींनाही कळत होतं की हा राग यांच्याकडे वळणार आहे लवकरच, कारण की दिसतंच आहे ते सगळं. आणि त्यातून आलेलं हे विधान असू शकतं. कुठेतरी केंद्रामध्ये मंत्रिमंडळ रिशफल होणार आहे. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे वरती जाणार आहे असं जे काही स्ट्रॉंगली बोललं जातंय. कारण फडणवीस यांना संसदीय समितीमध्येही घेणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे जर का ते संसदीय समिती आणि म्हणजे केंद्रातल्या सगळ्या कारभारामध्ये जाणार असतील तर राज्यातून जे आहे ते त्यांचं जागा कोणीतरी घेणार किंवा मग राज्यामध्ये काय होणार, मुख्यमंत्री परत एकनाथ शिंदे होणार का, अशा सगळ्या चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात चालू आहे. एकीकडे कंत्राटदार आंदोलन करतायत, त्यांचे पैसे मिळाले नाही म्हणून. आदिवासी विद्यार्थी आंदोलन करतायत, सुविधा नीट नाही आहे म्हणून. शाळांची तर अवस्था CJPचे लोक दाखवतच आहेत. परवा अमरावतीमध्ये ते व्हेंटिलेटर एवढा मोठा स्फोट झाला आणि एकदम नवजात लेकरांचा तिथे जीव गेला. या सगळ्या गोष्टी राज्यामध्ये होत आहेत. खरंच पाहिलं ना तर फारसं काही चित्र चांगलं सांगण्यासारखं नाहीये. त्यामुळे मी तर म्हणते गडकरीच काय, सोबत अनेक लोकांना घेऊन जे आहे ते तुम्ही घरी आराम करा, छान आरोग्याकडे लक्ष द्या आणि हा देश सर्व जे काही प्रामाणिक तरुण असतील त्यांच्या हातामध्ये मला असं वाटतं त्यांनी लवकरच द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्रमैत्रिणींनो कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.